प्रसाद चोरगेकडून मला 25,000 रुपये हप्ता हवाय. काय? पंचवीस हजार तुम्ही? अहो पण तुम्ही तर 10,000 म्हणाला होतात. हो, मी माझा विचार बदललाय. काय? हो वृंदाताई, तुम्ही अशा उभ्या का? हा, हे मला बरं वाटत नाही. मी बसलोय आणि तुम्ही उभ्या. बसा तुम्ही. एवढं स्त्री दाक्षिण्य आहे तुमच्या? काय म्हणालात तुम्ही वृंदाताई? मी विचारलं, एवढं स्त्री दाक्षिण्य आहे तुमच्यात? या बघा वृंदाताई, आपण बायकांशी हुज्जत घालत नसतो. कळलं काय? पुरुष माणसाची व्यवहार आपला सरळ सोपा असतो. हप्ता दे नाही तर डोका फोडतो. काय? माझाही फोडा ना, मलाही मारा. प्रसादला मारलंच आहे, आता मलाही मारा. तुम्ही प्रसादला मारून फक्त त्यालाच नाही तर आमच्या पूर्ण कुटुंबाला यातना दिल्यात. पण तुम्हाला काय कळणार? प्रेम, माया, ह्या सगळ्या गोष्टींशी तुमचा संबंध असेल दिसत नाही. हो, आपण ही ते वर्षभर लोकांना प्रोटेक्ट करतो आणि त्याचा हप्ता घेतो. कळलं काय? मला हप्ता घ्यायचा हक्क आहे. अच्छा, मग तुमच्या आईने तुम्हाला 9 महिने पोटात प्रोटेक्ट केलं असेल, त्याचा हप्ता दिलात तुम्ही त्यांना? नाही नाही, तुम्हाला फक्त घेणं माहितीये, देणं माहीतच नाही. हो, ह्या बाईना जरा आवरा. काय? आपला उसूल आहे, बाई माणसावर आपण हात उचलत नाही. काय? हा, ही बाई आपल्या डोक्यात चालली आहे. काय? डोक्यात ही बाई आहे म्हणून ह्या जागी जर पुरुष असता ना तर हितल्या इथं फोडला असता. हो का? नाही म्हणलं, जर तुम्ही एवढे मुरलेले गुंड आहात तर तुमच्यासमोर स्त्री किंवा पुरुष असला तरी तुम्हाला काय फरक पडतो ना? तुम्हाला हप्ता नाही दिला की माणसाला फोडायचं एवढंच माहिती असेल ना तुम्हाला? मामालाही मारा, आमची मार खायची तयारी आहे. बघूच आता तुमच्यासारखा गुंड माणूस किती खालच्या पातळीला जातो ते. आणि कसला हप्ता मागता तुम्ही? हे हॉटेल उभं करण्यासाठी प्रसादनी कुठून पैसे उभे केलेत माहितीये तुम्हाला? कुठून आणले असतील एवढे पैसे? माझ्या सासऱ्यांनी जीवापाड प्रेम असलेलं त्यांचं दुकान गहाण ठेवून हे हॉटेल उभं केलंय. अजून त्यांच्या कर्जाचे हप्ते फेडले नाही तर तुम्ही कुठून आलात हप्ते मागायला? हो, हे बघा, त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. मला पैसे पाहिजेत फक्त. काय? पैसे. घ्या. तुम्ही तुमच्या शब्दाचे पक्के असाल असं वाटलं होतं मला, पण तुम्ही बदलाल याची कल्पना नव्हती. आता 10,000 रुपये, बाकीचे 15,000 रुपये उद्या आणून देते. पण प्लीज, हात जोडते तुमच्या समोर, आता प्लीज माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावू नका. प्लीज. आणि हो, ह्या सगळ्यासाठी मी तुम्हाला शिव्या शाप वगैरे देईल असं काही नाही. कारण कुणालाही तळतळाट लागणं चांगलं नाहीच. एवढं सगळं घडूनही मी देवाकडे हीच प्रार्थना करीन की कधीतरी तुम्हाला सुबुद्धी देव. देवाचं मला सांगू नका. आपण पण लय मोठा भक्त आहे गणपती बाप्पाचा. आपण लय मानतो बाप्पाला. हा, तुम्ही त्यांचे भक्त आहात आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुम्ही जे करताय ते पाहता गणपती बाप्पांना तुम्हाला त्यांचा भक्त म्हणून घ्यायला लाज वाटते का अभिमान वाटतो याचा विचार केलात का तुम्ही पक्या दादा? हो, ते काय मला माहित नाही. मला उद्याच्या उद्या 15,000 रुपये पाहिजेत. त्या चोरगेच्या घरात सगळे येडेच भरलेत वाटतं. अजून थोडा वेळ जर थांबलो तर मी पण येडा होईल रे.
चहा मिळेल का? हो मिळेल ना. या या. काय गे अशी गरीब माणसासारखी का बसलीस? आता तू एका बेकाराची नाही तर मोठ्या उद्योजकाची बायको असणार आहेस. असं काय मोठा उद्योग करून आलात तुम्ही? मी प्रसादच्या हॉटेलमध्ये पार्टनर आहे. पार्टनर? आई तर तुम्हाला संपूर्ण हॉटेल देणार आहे असा विश्वास होता ना तुमचा, मग त्याचं काय झालं? आणि हे बघा, पार्टनर कधी उद्योजक होऊ शकत नाही. अगं तुझ्या डोक्यात मेंदू आहे का सगळा भुसा भरलाय? अगं पार्टनर म्हणजे निम्मा मालक. निम्माच मालक ना? म्हणजे हे असं झालं, हॉटेलमध्ये जाऊन 1/2 सूप पिण्यासारखं. त्याचा काही उपयोग नाही. कसं असतं ना सुवर्णा, हे हॉटेल आहे ना ते मध्यवर्ती ठिकाणी आहे. म्हणजे चांगलं चालण्याच्या सगळ्या शक्यता आहेत. तुझा भाऊ असा तसा हॉटेल सोडणार आहे ते? तुझा भाऊ दिसतो तसा साधा बोळा आणि गरीब वगैरे नाही आहे. माझा भाऊ साधाच आहे. ती वृंदा आहे ना, ती पक्की हुशार आहे. आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. ती वृंदा सगळं शिकवत असणार आहे त्याला. त्या वृंदाला त्याला जेवढं शिकवायचं तेवढं शिकवते, कळलं ना? मी पण पक्क्या गुरुचा चेला आहे. हो? मग त्या तुमच्या गुरुची विद्या दिसणार कधी? आयुष्यभर निंदा नालस्ती सहन करून म्हातारपणी उद्योजक होणार आहात का? तू सतत मला बोलू नकोस हा. अगं हे बघ, मी पार्टनर म्हणून जाणार आणि त्याला हॉटेलच्या बाहेर काढणार. अगं लहानपणी आपल्याला धडा नव्हता का? व्यापारी म्हणून आले आणि राज्य करते झाले. तसंच करणार मी. पार्टनर म्हणून जाणार आणि अख्खा मालक होणार. मालक? अख्खा. एक बिल घेऊन ये. काका काकू एक विचारायचं होतं. चहा कसा झाला होता? म्हणजे तुम्ही पहिलेच ग्राहक आहात ना म्हणून विचारतीये. बरा झाला होता ना? बरा काय, खूपच छान झाला. मी गरम गरम भजी सुद्धा केली. तुम्ही चव घेणार? नको नको, फक्त चहाच बिल द्या. ऐका ना काका, गरम गरम आहे तर फक्त चव घेऊन बघा. एकच प्लेट घ्या. बाकी पण आमचा नाश्ता झालाय. आवडली नाहीत तर पैसे देऊ नका हवं तर, पण एकदा घेऊन बघा ना प्लीज. फक्त चहाचे पैसे द्या. घ्या ना, एवढं बोलतायत त्या. बरं ठीक आहे, हा ना. आणते. काकू तुम्ही इथेच राहता का? हो, इकडेच पलीकडे राहतो आम्ही. ऍक्च्युली तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. तुम्ही आमच्या हॉटेलचे पहिले ग्राहक आहात. आणि हो, आमची भजी जेवढी भारी आहे ना तितकीच आमची चटणी सुद्धा भारी आहे. हा, तुमची भजी खूप छान आहे हो. आणि तुझी चटणी पण फार टेस्टी आहे बरं का. आणखीन एक प्लेट आण. पंढऱ्या जा ना. आणि चटणीने तोंडाला चव आणली बरं का. आता एक एक कप चहा होऊन जाऊ दे बरं. हो मी सांगते ना त्याला. आणि हो, आम्ही पहिले गिरायक असलो तरी पैसे देणार बरं का. हो हो, पोहोचतोय. इथं चहा प्यायला थांबलो होतो. वृंदा स्नॅक्स कॉर्नर मध्ये. नवीनच आहे. अहो इथली भजी फारच टेस्टी आहेत. खाऊन झालं की पोहोचतोच लगेच. आता जरा माझ्या मनावरचं ओझं उतरलेलं आहे. आता मस्तपैकी मी अभ्यास करणार या इंग्रजीचा. त्या तात्याला हरवून त्याचा अपमान करून त्याला तुसगावला पाठवून देतो. तू माझं प्रसादच्या हॉटेलचं जे काम होतं ते केलंस का? तू काळजीच करू नको ग. त्या वृंदाची आज अशी चंपी करते आणि बरोबर तुला त्या हॉटेलमध्ये घुसवते. तू वृंदाला इतकं ओरड की ती पुन्हा त्या हॉटेलला जायची हिंमतच करणार नाही. तू बघच आता. सासूबाई, ते माझ्या पार्टनरशिपच्या कॉन्ट्रॅक्टचं कधी होणार आहे? सगळं मीच करायचंय का? मग तू काय नुसतं त्या गल्ल्यावर उभं राहून
अच्छा नटा मजणार आहेस वा काय लवकरात लवकर तुम्ही मी प्रसाद कडनं होकार मिळवला ना उरलेलं तू आणि तो प्रसाद काय ते बघून घ्या. पण 50% पार्टनरशिप बद्दल 5 पैसे कमवायची नाही लायकी तुझी. 50% करतोयस ते. त्याच्यापुढे जे काही विचारायचं ना प्रसादला विचारायचं. व्हॉट हॅपनिंग? अरे एव्हरीबडी एव्हरी डे एव्हरीथिंग डुईंग आपली आपली मनमानीच. हे? अरे आय द ग्रेट कांता चोरगे असा धडा शिकवीन ना एव्हरीबडीला. हा हे घ्या बिल आणि हे घे तुझ्यासाठी. नाही काका, त्याचं काय, मी इथला नौकर नाहीये. हे आमचं घरचंच हॉटेल आहे आणि तुम्ही भजीपावचे पैसे दिले त्यातच खूप आलं आणि आम्ही टिप घेत नाही म्हणून. वा छान. ऑल द बेस्ट हा तुम्हाला. चला वृंदाताई, तुमच्या हॉटेलची पहिली कमाई झाली. आता हे देवापुढे ठेवा पैसे. नाही, खरं तर तुम्ही आणि पंढरी ठेवा, कारण तुमच्याच हात गुण आहे हा. अहो नाही नाही नाही, असं कसं वृंदाताई, हे सगळं तुमचं आहे, तुम्ही ठेवा. प्लीज आनंदीताई असं करू नका, नाही. खरंच तुम्ही ठेवा. वृंदाताई नका. अरे देवा, असेच भरपूर गिराईक येऊ दे रोज. चला मी कामाला जाते. काका तुम्ही कसं काय चाललंय हॉटेल? छान चालू आहे बाबा. अहो आत्ताच आपले पहिले ग्राहक येऊन गेले बर. आणि खूप समाधानी होऊन गेले. आणि माहितीये ते इथे असताना त्यांना एक फोन आला होता आणि फोनवर सुद्धा त्यांनी आपली माउथ पब्लिसिटी केली. अरे वा 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 वा. हे सगळं तुम्हा तिघांच्या प्रामाणिकपणाचं यश आहे. हा, पण मला सांगा, पक्या आला होता का इथे? बाबा तो आला होता आणि आम्ही पैसे दिले. बर, काही केलं नाही ना त्यांनी? नाही, काही त्रास नाही. हा, जाऊ दे ना, आपण ते घरी गेल्यावर बोलू. आता सगळ्यांना झाक वाटतं ना, मग कटकटींचा विषय नको. काका तुम्ही काय घेणार? हा. काय घेणार? अरे कुणी आहे का नाही हॉटेलमध्ये? हो बोला ना साहेब. मी बोलायला नाही, खायला आलोय. मेनू काय आहे हॉटेलमध्ये? बघा म्हणजे आमच्याकडे वडे आहेत, भजी आहे, चहा आहे आणि चटणी. तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये चटणी देता लोकांना खायला? हो साहेब, एकदा आमची चटणी खाऊन तर बघा, मग सारखी सारखी चटणीच मागवाल तुम्ही. काय काय पदार्थ आहेत ते सांग बाकीचे. काय आणू तुमच्यासाठी? गरम गरम कांद्या भजी आहेत, बटाट्याची भजी आहे आणि चहा वडापाव पण आहे. तुमच्यासाठी काय आणू काका? मला सगळेच पदार्थ थोडे थोडे आण. चव घेतो सगळ्याची. काय? चालेल, चला. वडापाव मिळेल का? हो तुम्ही या ना, बसा ना, मी घेऊन येते. बरं मग असं करा, 2 वडापाव, 1 भजी पाव, 3 चहा आणि मिरच्या जरा जास्त द्या. तुम्ही बसा, मी घेऊन येते. बाबा आता तुमची ऑर्डर जरा नंतर आणते हा. तुम्ही काउंटरवर बसाल, मी त्या दोघांना जाऊन आत मदत करते. बर.
प्रसाद, तू यांना हॉटेलमध्ये पार्टनर घेतल्यामुळे ना मी तुझे आभार मानायला आलीये. कसं ना, बाहेरचं कोणी असल्यापेक्षा घरचाच माणूस असेल तर उपयोग होतो ना. सुवर्णाताई, माझे आभार मानू नकोस, बाबांचे मान. कारण त्यांनी आग्रह केला म्हणून हे शक्य झालं. बरं मला सांग, आता पार्टनरशिपच्या कॉन्ट्रॅक्टचं कधी करणार आहेस? बाबांनी आग्रह केला म्हणून मी तुम्हाला हॉटेलमध्ये येण्याची परवानगी दिली. पार्टनरशिपचं मला काहीच माहिती नाही. पण मला पार्टनरशिप मध्येच रस आहे. अरे प्रसाद, असं काय करतोयस? ह्यांच्यासारखा धडपड्या माणूस जर तुझ्या बरोबर असेल तर तुझ्या धंद्याची भरभराटच होईल ना. प्लीज प्रसाद, तू यांना पार्टनर म्हणून घे ना प्लीज. हे बघ सुवर्णाताई, मी आता या कुठल्याच विषयावरती विचार नाही करू शकत. बरं मग कधी विचार करणार? तुम्हाला जॉईन व्हायचंय ना, मग तुम्ही जॉईन व्हा ना. मी नाही कुठं म्हणलंय. पार्टनरशिपचं आपण बघू नंतर. अजून हॉटेल चालेल का नाही याचा अंदाज नाही. पार्टनर कुठं बनवू तुम्हाला मी? आणि समजा तुम्हाला पार्टनर बनायचं असेल तर पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील. पैसे देईन ना मी, पैसे देईन. कुठून आणणार पैसे? आईकडून? एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊजी, आईच्या पैशांना मी हात लावणार नाही. प्रसाद, अरे असं का वागतोस तू? तू असा कधीच नव्हता. हे तुझे शब्द नाहीयेत. तुला नक्कीच यांच्याबद्दल कोणीतरी भडकवलेलं असणार आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जॉईन व्हा. पार्टनरशिप वगैरे आपण नंतर बघू. तुम्ही घरात रडारड नको, जा तुम्ही जा. अरे पण प्रसाद, निघा निघा. कसं समजवायचं यांना? कशाचा कशाला पत्ता नाही आणि यांना पार्टनर व्हायचं.